नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत. हे पत्र तुम्हाला दिसत असेल, यावरून तुमच्या लक्षात येईल की याचा विषय जो आहे जिल्हा परिषद शिक्षकाची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2026 बाबत या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. आणि या पत्रान्वये या वर्षी 2026चा जो काही आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आहे, 7वा टप्पा, तो व्हिनिसिस कंपनीच्या मार्फत जो आहे तो राबवण्यात येणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेलच. यापूर्वी 6 तारखेला जे आहे त्याची एक आभासी जी मीटिंग आहे ते झालेली होती. हे पहा, 6 जानेवारी या दिवशी व्ही सीद्वारे एक ऑनलाईन जी मीटिंग आहे ते संपन्न झाली होती. त्याचा जो इतिवृत्तांत आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे. आणि आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आपल्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीसाठी जे आहे तो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तर या बैठकीला जे आहे ते उपस्थित असणारे ग्रामविकास विभागाचे उपसचिव होते, तर प्राथमिक शिक्षण विभाग जे आहे त्याचे उपसंचालक आदरणीय श्री राजेश शिंदे साहेब उपस्थित होते. त्यासोबतच सगळे शिक्षण अधिकारी उपस्थित होते. सोबतच कक्षा अधिकारी, व्हिनिसिसचे जी काही व्हिनिसिस कंपनी आहे बदली प्रक्रियाची, त्याचे वरिष्ठ अधिकारी होते, नोडल अधिकारी, जिल्हा परिषद सगळे याला उपस्थित होते. सोबतच या सदर बैठकीत 2026 आगामी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 7/11/2024 म्हणजे 7 नोव्हेंबरच्या पत्रान्वये आणि 18 जून 2024च्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव ग्रामविकास आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती संपन्न झाली. आणि या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियामध्ये जो आयुक्त आहेत, शिक्षण आयुक्त, यांच्यामार्फत 2025-26 संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समानिकीकरण जे आहे कार्यवाही 7/11/2024 या पत्रानुसार करण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या बैठकीमधील जो काही इतिवृत्तांत आहे, सर्व जिल्हा परिषदांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियाकरिता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेपावर निर्णय घेणे, या बाबतीची कार्यवाही जी आहे, आता हा मुद्दा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या बाबतीत जी इथे दिलेली माहिती आहे, कार्यवाही जी आहे 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करणे. मग त्याच्या संवर्ग 1-2 आला, त्या अर्जाची याद्या तयार करणे, अर्जाची छाननी करणे, यादी प्रसिद्ध करणे, त्यानंतर मग त्यावर असलेले अपील असतील किंवा आक्षेप असतील याचा समावेश त्याच्यामध्ये असेलच. त्याची सगळी जी काही कार्यवाही आहे ती एकंदरीत कधीपर्यंत कंप्लीट करायची आहे, तर याच्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे उल्लेख 31 मार्च 2026 पूर्वी जी आहे ती पूर्ण करण्याची त्याच्यात दिलेली आहे माहिती. म्हणजे त्या याच्यामध्ये ठरलेलं आहे मीटिंगमध्ये. ज्या जिल्हा परिषदांनी अवघड क्षेत्र घोषित केलेले आहेत 15 मार्चपर्यंत अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही पूर्ण करणे. 18 जून रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट 1 अवघड क्षेत्रातील निकष जे आहेत भौगोलिक स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल करायचे अधिकार परिशिष्ट क्रमांक 8 नुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, म्हणजे अवघड क्षेत्र जे कोणते आहेत सपाट क्षेत्र घोषित करण्याचे अधिकार जे आहेत तर ते 8 जूनच्या निर्णयानुसार त्यातील 8 क्रमांकाच्या मुद्द्यानुसार CEOंना देण्यात आलेले आहेत. हे आहे सगळे अधिकार जे आहेत ती जिल्हांतर्गत बदली करण्याची कार्यवाही CEOंच्या मार्फत जी काही व्हिनिसिस कंपनी आहे यांना देण्यात आलेली आहेत. आणि यामध्ये
आंतरजिल्हा बदली शिक्षण आयुक्त यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन, जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्याचं समायोजन जे आहे ते CEO स्तरावर जे आहे ते करून त्यानुसार अद्ययावत बिंदू नामावल्या पोर्टलवर अपलोड करावायचे आहेत. म्हणजे मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही, हे जोपर्यंत बदली प्रक्रिया कंप्लीट होणार नाही त्यानंतर आपल्या जाहिरातीचं काही खरं नाही. सोबतच ही बदली प्रक्रिया कंप्लीट करण्याचे जे आदेश आहेत ते 31 मार्चपर्यंत बदली प्रक्रिया कंप्लीट करण्याचे या 6 जानेवारीच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आणि त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाल्याच्यानंतर शिक्षण आयुक्त यांच्याकडून संच मान्यता प्राप्त होताच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन झाल्याच्यानंतर जे रोस्टर्स आहेत ते पवित्र पोर्टलवर अपलोड करायचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो इथे जे काही दिलेलं आहे तारीख हे पहा, इथे 31 मार्च 2026 पूर्वी जे आहे ते सगळी बदली प्रक्रिया जी आहे ते कंप्लीट करण्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे जी काही आपल्या पवित्र पोर्टलच्या जाहिराती असतात त्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचं समायोजन, त्याच्यापूर्वी बदली प्रक्रिया, त्यानंतर हे बदली झाल्याच्या नंतर संच मान्यताच्या नंतर जी काही शिक्षक अतिरिक्त होतात ते रिक्त ठिकाणी समायोजन करून जी काही रोस्टर्स असतात ते रोस्टर मावक कक्षाकडून तपासून घेतल्याच्या नंतर ते बिंदू नामावल्या ज्या आहेत किंवा जाहिराती ज्याला म्हणू आपण, मावककडून तपासून घेतल्याच्यानंतर ज्या जाहिराती असतात त्या पवित्र पोर्टलला अपलोड करायच्या असतात. त्यानंतर मग विद्यार्थ्यांना जे काही आपण आपलं सेल्फ सर्टिफिकेशन अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या माध्यमातून आपल्याला जाहिराती आपल्या जी काही आपली पात्रता आहे त्या पात्रतेनुसार प्रवर्ग, सवर्ग, इयत्ता यानुसार आपल्याला आपल्या लॉग इनवर जाहिराती दिसतील. त्यानुसार मग त्याचे आपल्याला चॉईस द्यायचे असतात. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, तर या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी साधारणतः इथे या ठरवलेलं आहे इथे की 31 मार्चपर्यंत जे आहे ते टार्गेट या मीटिंगमध्ये ठरवलेलं आहे. तर हे 31 मार्चपर्यंत कंप्लीट होईल का, तर याच्यावर बदली प्रक्रियावर प्रचंड चॅलेंजेस असतात. मग पती पत्नी एकीकरण असो, सवर्ग 1, 2 असो, यावर गेल्या वेळेस तुम्हाला सांगतो 43 याचिका जी आहेत त्या बदली प्रक्रियावर पडलेल्या होत्या. तर अशा याचिका जर पडल्या तर त्याला निकाली लावेपर्यंत त्याचा स्टे असतो, त्याचा निकाल लागेपर्यंत यातली हालचाली बदलीची काही होत नाही. त्यामुळं नक्कीच 31 मार्चपर्यंत होईल का, तर याचा अर्थ मी सरळ सांगतो 31 मार्चपर्यंत होत नाही. मात्र याच्यासाठी आपल्याला सतत जे आहे रोस्टर कंप्लीट करण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे, तरच या बदली प्रक्रियेचं रोस्टर जे आहे ते कंप्लीट होऊ शकते. त्यामुळं आपल्याला शांत राहून जमणार नाही, तर याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे. एक लेखी सूचना जी आहे ते एक आपण प्रमाण मानूया की 31 मार्चपर्यंत जे आहे ते बदली प्रक्रिया कंप्लीट करण्याचं टार्गेट ग्रामविकास विभागाचं आहे, शालेय शिक्षण विभागाचं आहे. यावरून आपण एक असा अंदाज लावू शकतो की ही या वेळेमध्ये कंप्लीट करण्यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करू शकतो. म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण जी काही RTIची मोहीम टाकलेली आहे नवीन संच मान्यतेनुसार, आज भंडारा जिल्हा परिषदमध्ये रुद्र सर असो, चव्हाण सर असो, भंडाऱ्याची टीम असो, विविध प्रकारचे असे 4 प्रकारचा RTI त्या ठिकाणी टाकलेला आहे. अशाच प्रकारे सगळ्या जिल्हा परिषदमध्ये उद्यापासून मोहीम सुरू होणार आहे. आणि सुधाकर आडबाले जे शिक्षक आमदार आहेत त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी भेटलेले होते आणि त्यांनासुद्धा विनंती करण्यात आलेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जागा आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. तर असा जर पाठपुरावा, यथोचित पाठपुरावा जर आपण तुमच्या जिल्हा परिषदला केला तर नक्कीच एक रोस्टर कंप्लीट करण्यासाठी म्हणा किंवा अद्ययावत माहिती प्राप्त करून त्याची पडताळणी करण्यासाठी म्हणा, आपल्याकडे RTIची माहिती असल्याकारणानं एक गती जी आहे ते आपण आणू शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, ज्या पद्धतीनं आपण गुगल मीटिंग घेऊन तुम्हाला सगळ्यांना टास्क दिलेला आहे, ठरलेला आहे, त्या नियोजनानुसार या आठवड्यामध्ये पूर्ण राज्यभरातील आस्थापनावर RTI प्राप्त झाले पाहिजेत, त्याचे अर्ज तिथे दाखल झाले पाहिजेत. त्यानुसार आपण पुढील कार्यवाही करू शकतो. तुर्तास इतकंच सांगतो मित्रांनो की हे लेखी जे आहे व्हेनिसिस कंपनीच्या माध्यमातून जी काही मीटिंग झालेली आहे त्याचा इतिवृत्तांत आहे. यातनं एक आपल्याला ठोकताळे आपल्याला कळालेले आहेत की भरती प्रक्रिया कुठपर्यंत कधीपर्यंत त्यांना करवायची आहे.
त्यामुळं अजून जर पाठपुरावा केला तर नक्कीच या भरती प्रक्रियेला गती येईल, मोठ्या प्रमाणामध्ये आपण जागासुद्धा आणू शकतो. तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.